हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड घेऊ. कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदीचे बाबा त्यांची एफ-डी मोडून समर राजवाड्यांचे 10 लाख रुपये द्यायला निघालेले असतात. रोहन येण्याच्या आधीच बाबांना अंशुमनने गुंड काही पाठवलेले असतात. मल्लिका आणि अंशुमनचा प्लॅन असतो की रोहनचे बाबा पैसे घेऊन समरपर्यंत पोहोचता कामा नये, कारण की समरच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होऊन जाईल म्हणून. तेव्हा अंशुमनने गुंड पाठवतात. गुंड रोहनच्या बाबांना अडवतात आणि मारहाण करतात आणि ते पैसे त्याच्याकडनं काढून घेतात. रोहनच्या बाबांना डोक्याला जखम झालेली असते. रोहनचे बाबा खाली पडतात. तेवढ्यात स्वानंदीचा फोन येतो आणि रोहनचे बाबा बोलणार तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा, तुम्ही आता एकही शब्द बोलू नका, मला बोलू द्या, कुठे तुम्ही आणि एवढे पैसे काढायची काय गरज होती, असं ती बाबांना ओरडत असते. तेवढ्यात रोहनचे बाबा बोलतात की स्वानंदी, नंदू बेटा, आपले पैसे गेले ग, काही गुंडांनी मला पकडलं, मारहाण केले आणि आपले पैसे घेऊन गेले. तेव्हा स्वानंदी बोलते की काय बाबा, बरं बाबा ते जाऊ द्या, तुम्ही कसे आहात ते सांगा, तुम्हाला काही लागलं तर नाही ना. तेवढ्यात तिकडनं रोहन बाबा बाबा करत पळत येतो. रोहन पटकन येतो आणि बोलतो की बाबा काय झालं, तुम्हाला कुठे लागलं आहे का. तेव्हा त्याला बाबा सांगत असतात की अरे, गुंडांनी आपले पैसे पळवून नेले जे मला समर राजवाड्यांना द्यायचे होते. तेव्हा रोहनचे बाबा पुरते खचलेले असतात, कारण की एवढा पैसाही गेलेला असतो आणि समर राजवाड्यांना त्यांनी शब्द दिलेला असतो. तेव्हा रोहन बोलतो की बाबा, आपण ते नंतर बघूया, चला तुम्हाला मी हॉस्पिटलला घेऊन जातो. तेवढ्यात त्याला फोनवर स्वानंदीचा आवाज येत असतो. तेव्हा तो पटकन फोन घेतो आणि बोलतो की ताई, अगं. तेव्हा स्वानंदी त्याला विचारत असते की रोहन काय झालं आहे, बाबांना कुठे लागलं तर नाही आहे ना. तेव्हा रोहन बोलतो की ताई, मी तुझ्याशी नंतर बोलतो, आधी मी बाबांना हॉस्पिटलला घेऊन जातो म्हणून. तेव्हा रोहन त्याच्या बाबांना हॉस्पिटलला घेऊन जातो. तेवढ्यात इकडे स्वानंदी खूप गडबडलेली असते. इकडे मल्लिका आजींना सांगत असते की रोहनचे बाबा येत आहेत म्हणे पैसे द्यायला. तेव्हा ती एकामागे एक गुगली टाकत असते की एवढे पैसे कुठून आणणार, किती चांगले लोक आहेत ना ते, पैसे देत आहेत म्हणजे आपला पण विश्वास वाढेल, असं तसं ती आजीला बोलत असते समोर. तेव्हा समोर बोलतो की मी आहे वरती, आले की मला कळवा. तेव्हा आजी बोलते की जरा तोंड गप्प करत जा ना, माणसाने बोलायला दिले म्हणून बोलायचंच का. तेव्हा मल्लिका बोलते मी कुठे काय बोलली, मी तर त्यांची बाजूच घेत होती ना. तेव्हा आजी बोलते की मला जरा काम आहे, मला पूजा करायची, जाते म्हणून आजीही निघून जाते. तेव्हा मल्लिकाला हसायला येत असतं. समर त्यांच्या रूममध्ये वरती जाणार तेवढ्यात स्वानंदी गडबडीत येते. तेव्हा ती बोलते की अहो बाबा, असं तसं ती बोलत असते. तेव्हा समर बोलतो की हो, ते येत आहेत ना. तेव्हा स्वानंदी खूप घाबरलेली असते. ती बोलते की नाही, ते नाही येणार आहेत, त्यांना गुंडांनी मारलं, त्यांनी त्यांची एफ-डी मोडली, त्यांचे सगळा पैसा गुंड घेऊन निघून गेले, असं तसं बोलत असते. तेव्हा समरला पुन्हा तिच्यावरचा विश्वास कमी होतो. ऑलरेडी त्याचा तिच्यावर विश्वासच नसतो. तेव्हा समर बोलतो की बरं ठीक आहे, काही लागलं तर नाही ना, काही लागलं तर कळवा. तेव्हा स्वानंदी बोलते मी जाते आणि त्यांना बघते, हॉस्पिटलला घेऊन जातो. तेव्हा समर बोलतो की ओके, काही लागलं तर कळवा. तेव्हा स्वानंदी बोलते तुमचा विश्वास आहे ना. तेव्हा समर बोलतो मी या सगळ्यांच्या पलीकडे गेलो आहे. समरचा बिलकुल विश्वास नसतो. स्वानंदी पळत पळत खाली येते. तेव्हा मल्लिका बोलते की काय गं, काय झालं. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो आई, बाबांना गुंडांनी मारहाण केली, बाबांचे पैसे घेऊन पळून गेले, बाबांनी त्यांची एफ-डी मोडली. तेव्हा मल्लिका बोलते बाप रे, काय त्यांच्या मागे काय लागून गेलं आहे कुणास ठाऊक. अगं बरे आहेत ना बाबा, जा बेटा, हळू जा, हां, त्यांना दवाखान्यात घेऊन जा, असं मल्लिका मुद्दामच नाटक करत असते. तेव्हा स्वानंदी निघून जाते. इकडे मल्लिका समरच्या खोलीत जाते आणि मुद्दामच विचारत असते की काय रे, कशी भले माणसं भेटले आपल्याला, ते तुझे पैसे परत घेऊन येणार होते, पण यांच्याच मागे कसे रे चोर लागतात, गुंड लागतात, यांचेच कसे पैसे चोरायला जातात, काय माहिती आता एवढी रक्कम कशी हे करणार आहे ते. तेव्हा समरही तिला बोलतो की काकू, मला जरा काम आहे उद्या महत्त्वाचं, मी नंतर बोलतो तुझ्याशी. तेव्हा मल्लिका बोलते की बरं ठीक आहे. इकडे अंशू मल्लिकाला फोन करतो आणि बोलतो की मॉम, काम झालं. तेव्हा मल्लिका बोलते की बरं, काम झालं आहे, तुझे पैसे आणि ते मला आत्ताच्या आत्ता घेऊन ये म्हणून. तेव्हा अंशूही इकडे गेम खेळत असतो. त्याला जुगारामध्ये पैसे लावायची सवय पडलेली असते. तेव्हा तो मल्लिकाला बोलतो की ओके मॉम, बाकी गोष्टी आपण घरी येऊन बोलूया. आणि फोन ठेवल्यावर तो 3 नंबर लाव म्हणून कोणाला तरी फोन करतो आणि तो पैसे गेममध्ये लावून देतो. इकडे रोहन हॉस्पिटलमधून घेऊन बाबांना घरी जातो. तेव्हा मंदाकिनी खूप बडबड करत असते की एवढ्या वर्षाची तुम्ही एफ-डी मोडली, एवढी कमाई मोडली, आपल्यासाठी साठवलेली काय गरज होती. अहो समर राजवाडे पैशात लोळणारे लोक आहे करोडोमध्ये, त्यांना तुमच्या 10 लाखाची काय पडली होती. मंदाकिनीची बडबड चालू असते. तेव्हा रोहन अचानकच बोलतो की आई, तू जरा शांत बसशील.
हे सगळं जे काही झालं आहे ना हे तुझ्यामुळे झालं आहे. जर तू त्यांच्या बांगड्या चोरल्या नसत्या तर हे सगळं झालंच नसतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुला लाज वाटते का बोलताना, तू आईला चोर म्हणतोय. तेव्हा रोहन बोलतो की मग मला सांग, त्यांच्या बांगड्यांवर अधिकार हा नंदुताईचा होता फक्त. ज्या बांगड्या तू चोरून गहाण ठेवल्या नसत्या तर ही सगळी गोष्टी आल्याच नसत्या. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. का करतेस तू अशी, आणि अजूनही तुझ्या तोंडावर पश्चाताप नाही. अगं आम्हाला लाज वाटायला लागली आता तुला आई म्हणायची. रोहन खूप बडबड करत असतो. इकडे आदिरा बाबांना बोलत असते की बाबा तुम्ही शांत व्हा. तेव्हा बाबा बोलतात की आदिरा बाळा, मी तुझ्या दादाचे पैसे नाही देऊ शकलो गं. तेव्हा आदिरा बोलते की बाबा तुम्ही चिल व्हा. तेव्हा रोहनचे बाबा रोहनला बोलतात की रोहन तू इकडे ये, पहिले इकडे ये. तेव्हा रोहन बोलतो की नाही बाबा आता मला बोलू द्या, खूप वेळ मी इतक्या दिवस शांत होतो पण आता मला बोलू द्या. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की रोहन तू आधी इकडे ये. तेव्हा रोहन जातो. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की अरे तिला नाही अक्कल आहे पण तू तर समजदार आहेस ना, तू सोड या गोष्टींना. मला आता कायच कळावं कळत नाही रे, मी एवढी मोडून टाकली, ते पैसा कसा गेला. तेव्हा रोहन बोलतो की बाबा आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमची काळजी घ्या, आपण काहीतरी करू. इकडे स्वानंदी रिक्षातून येत असते. तेव्हा मल्लिका तिला फोन करते, स्वानंदी बाळा कशी आहेस गं तू. तेव्हा स्वानंदी बोलतो हो आई मी बरोबर आहे. तेव्हा मल्लिका स्वानंदीला समरबद्दल भरवत असते आणि ती सांगत असते की अगं मी समरशी बोलली गं की खरंच तुझे बाबा किती भले आहेत, ते एवढे पैसे द्यायला रिटर्न आले होते. मी बोलली की त्यांचे पैसे चोरीला गेले म्हणून, पण समर विश्वास ठेवायला तयारच नाही आहे गं, त्याला हे सगळं खोटं वाटतं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते खोटं वाटतं म्हणजे काय बोलतायत तुम्ही. तेव्हा मल्लिका बोलते की अगं आता तुला काय सांगायचं, मी त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याला असं वाटते की हे सगळं नेहमीच घडत असते, पैसेच काय चोरीला जातात, बांगड्याच काय गहाण ठेवल्या जातात आणि त्याला त्या गोष्टीचं खूप पैसे तुम्ही परत करणार होते हे मान्य आहे पण आता बांगड्या परंपरेच्या आहेत ना गं, त्या गहाण ठेवल्या तर मग त्याला वाईट वाटणारच, पण मग त्याला तुमच्यावर विश्वासच नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई मला मान्य आहे, माझ्या आईची झालेली चुकी आम्ही मान्य करतो पण माझे बाबा खरंच तसे नाही हो, त्यांनी त्यांची एफडी मोडली, ते पैसे द्यायला येणार होते. तेव्हा मल्लिका तिला मुद्दामच धीर देत असते की हो बाळा मी समजू शकते, तुला आणि तुझ्या बाबांना मी समजू शकते, त्याच्यामुळे तुला इथून पुढे काही पण सांगायचं असेल ना तू मला काही करायचं, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तेव्हा ती उगाचच भरवत असते आणि समरचं काय गं, तो असंच आहे, तो चिडचिड करतो आणि आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यावर त्याचा विश्वास तर बसणारच नाही ना. तेव्हा ती समरबद्दल स्वानंदीला भरवत असते. मल्लिकाचा गेम प्लॅन खूप मोठा असतो, इकडे पैसेही काढायचे काम करते आणि इकडे ती मल्लिकाचा प्लॅन खूप मोठा असतो. ती इकडे समरला स्वानंदीबद्दल, आजीला स्वानंदीबद्दल आणि स्वानंदीला समरबद्दल भरवत असते आणि अंशू इकडे अर्पिताला आणि मल्लिकाला वेड्यात काढून जुगारमध्ये पैसे लावायचे काम करत असतो. तो इकडून तिकडून पैसे काढतो आणि जुगारमध्ये लावतो. आता आजींनाही स्वानंदीवर थोडा विश्वास कमी व्हायला लागला आहे. आता बघूया स्वानंदी कसा विश्वास जिंकते आणि हे सगळं सत्य सगळ्यांसमोर कसं आणते. तेव्हा स्वानंदी मल्लिकेला सांगते की आई मी एक ना एक दिवस सगळ्या गोष्टी सगळे पैसे परत करणारे आणि एक ना एक दिवस प्रूव्ह करून दाखवणारच आहे की आम्ही तशी माणसं नाही आहोत. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.